Hello all and a very warm welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते आपल्या आजच्या सेशनमध्ये. आज आपण तुमच्या सिलेबस मधला नेक्स्ट चॅप्टर वर्ल्ड हेरिटेज हा वाचणार आहे. वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा. तर पूर्ण विश्वात कोणते असे हेरिटेज चे जागा आहेत, काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली हे सगळं आज आपण या चॅप्टरच्या द्वारे आपल्याला कळणार आहे. तर चला वाचूया वर्ल्ड हेरिटेज. So like always, we will start with our warming up exercise. First of all, we will see the chit chat, गप्पा गोष्टी. I can talk about the world, म्हणजे की मी विश्वाच्या बाबतीत गोष्टी करू शकतो. Form groups of 6 to 8 students, 6 ते 8 स्टुडंट्सचा ग्रुप बनवा. Each group should select any one continent and share the following information about each. तर प्रत्येक ग्रुप एक वेगवेगळ्या कॉन्टिनेंटला चूज करेल आणि जे आहे त्याच्या बाबतीत हे सगळे इन्फॉर्मेशन जे खालती लिहिले आहेत ते कलेक्ट करेल, शेअर करेल. इम्पॉर्टंट सिटीज, त्या पर्टिक्युलर कॉन्टिनेंटच्या इम्पॉर्टंट सिटीज कोणत्या आहेत, साईट सीइंग प्लेसेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट, म्हणजे टुरिस्ट जे येतात, यात्री येतात बाहेरनं, तर त्यांच्या आवडीच्या अशा कोणत्या साईट सीइंग प्लेसेस असतात जे ते पाहायला येतात. फूड स्पेशालिटी, क्युझिन, कोणते खाय प्यायचे पदार्थ आहेत त्या जागेचे विशेष. वाईल्ड लाईफ, डिफरंट टाइप्स ऑफ रिजन अँड व्हेजिटेशन, हर जागेचं वेगवेगळं व्हेजिटेशन असतं आणि जे आहे मौसम वगैरे सगळं वेगळं असतं, तर त्याची गोष्ट करायला. आणि ह्युमन लाईफ, तिथे लोक कसे राहतात, काय करतात. नाव ईच ग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द प्रिव्हियसली फॉर्म्ड ग्रुप्स शुड नरेट द इन्फॉर्मेशन टू द क्लास युझिंग प्रॉपर अट्रॅक्टिव्ह सेंटेन्सेस. आता प्रत्येक ग्रुपचा जो एक मुलगा आहे, त्या मुलगा किंवा मुलगी त्या ग्रुपमधनं जे तुम्ही इन्फॉर्मेशन लिहिली आहे सगळेजण सगळ्यांमध्ये बोलावे. सेकंड आहे प्रिपेअर ट्रॅव्हल ब्रोशर और लीफलेट ऑफ युअर नेटिव्ह प्लेस. आता काय करायचं, तुम्हाला एक ट्रॅव्हल ब्रोशर बनवायचंय किंवा एक लीफलेट. ते आपल्या नेटिव्ह प्लेस म्हणजे तुम्ही जिथे राहता, नेटिव्ह म्हणजे तुमची जी राहती जागा आहे तिथलं असं बनवायचं आहे. ट्रॅव्हल ब्रोशर म्हणजे काय, जिथे की जी पण जागेचं आपण ब्रोशर वगैरे बनवतो, लीफलेट बनवतो, तर म्हणजे त्या जागेचं काय काय विशेषता आहे, काय आहे सगळं तर तुम्हाला कळणार आहे. हे सगळं त्याच्यात दिलेलं असतं. और एनी टाउन, हिस्टॉरिकल प्लेस, हिल स्टेशन टू अट्रॅक्ट टुरिस्ट युझिंग द पॉइंट बिलो. किंवा कोणतेही तुमची जागा, राहती जागा किंवा आणि कोणचं टाउन किंवा हिस्टॉरिकल प्लेस, कोणची ऐतिहासिक जागा किंवा हिल स्टेशन, अशा जागेचं ब्रोशर एक बनवायचंय की त्याच्यानी टुरिस्ट बाहेरचे म्हणजे की असं अशा प्रकारचं. तुम्ही जर कधी कुठे बाहेर फिरायला गेले असाल तर तिथे तुम्ही पाहिलं असेल की असे बॅनर वगैरे लागले असतात किंवा ब्रोशर लोक हातात नाही देतात, तर त्याच गोष्ट चालली. त्यात काय काय असतं, नियरेस्ट रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, नियरेस्ट बस स्टँड, म्हणजे की सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन कोणचं आहे, एअरपोर्ट कोणचं आहे, बस स्टँड कोणचं आहे, हे त्यात जानकारी असते. त्यानंतर टॉप 5 स्पॉट्स टू व्हिजिट, अशा जागा, टॉप 5 जागा ज्या की तिथे जाण्यायोग्य आहेत. मग स्पेशल फीचर्स ऑफ दिस स्पॉट्स, या स्पॉट ज्यांची तुम्ही आता गोष्टी केली त्याच्या स्पेशल फीचर्स काय आहेत, म्हणजे काय विशेष आहे त्या बाबतीत. हॅव फन, एंटरटेनमेंट साठी काय आहे. माउथ वॉटरिंग स्पेशल क्युझिन, क्युझिन काय आहे म्हणजे खाय प्यायचं तिथलं कोणतं, हर जागेचं विशेष एक खायचा पदार्थ असतो, काही ना काही हर जागेचं विशेष असतं, तर त्या जागे तिथलं त्याचे नावं. अदर नियर बाय साईट सीइंग स्पॉट्स, आता ज्या जागेचं आहे त्याच्या आसपासही काही ना काही पाहायसारखं असतं, तर त्या जागेचाही उल्लेख करायचा. हॅपी जर्नी, कॉन्टॅक्ट, एन्जॉय ट्रॅव्हल्स, हे सगळं अशा प्रकारे लिहिलेलं असतं. आणि हा नंबर आहे, हा एक इमॅजिनरी काल्पनिक नंबर आहे. ईमेल दिलाय. तर अशा प्रकारचं ब्रोशर तुम्हालाही बनवायचं. हे आपण आपले नंतरच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहे. आपणही असा ब्रोशर पाहूया कसा बनवायचा. आता बघा, वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा जो चॅप्टर आहे तो आपला सुरू होतोय. हे सगळे पिक्चर्स पहा, तुम्ही कधी पाहिले आहेत. हे काय, इजिप्तचे पिरामिड जे आहेत, हे अशा लोटसच्या शेप्स आहेत, हे सगळे जितके दिसतात आहेत ना, हे सगळे विविध प्रकारचे वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, UNESCO. युनेस्को हे नाव तुम्ही जरूर ऐकलं असेल. युनेस्कोचा हा फुल फॉर्म आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. युनायटेड नेशन्स, युएन पासून युनायटेड नेशन्स, ई फॉर एज्युकेशनल, एस फॉर सायंटिफिक अँड सीओ म्हणजे कल्चरल ऑर्गनायझेशन. तर ही जी साईट आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट, ही डिटरमाइन कोणी केली आहे, ही कोणी ठेवली आहे, ह्या युनेस्कोनी, टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. म्हणजे की जे इम्पॉर्टंट कल्चरल आहे, सांस्कृतिक आणि नॅचरल म्हणजे प्राकृतिक जो ज्याचा महत्व आहे, अशा प्रकारचा ह्युमॅनिटीला म्हणजे आपल्या मानवांना, तर अशा प्रकारच्या जागा या
ह्याचं इम्पॉर्टन्स सांगायकरता युनेस्कोनी हे वर्ल्ड हेरिटेज साईटचा निर्माण केला. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program. तर या ज्या साइट्स ज्यांचंही निवडणूक केला जातो ह्यांचं जे आहे सगळं प्रोटेक्शन, सुरक्षा वगैरे आणि रखरखाव करायचं काम कोण करतं? इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ऍडमिनिस्टर्ड बाय द युनेस्को, जे की ऍडमिनिस्ट्रेशन ज्याचं युनेस्को करतं, ज्याची आणि त्याच्यावरती युनेस्को आहे, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. तर हे करतं म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी आणि त्याच्या आत आहे हे इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. Because World Heritage Sites are places that are significant culturally and naturally, they vary in type and include forests, lakes, monuments, buildings and cities. आता हे समजायच्या आधी सर्वात आधी हेरिटेज ह्याचा अर्थ काय असतो आपण पाहतो. तर आहे चॅप्टर वर्ल्ड हेरिटेज म्हणजे की जागतिक वारसा. आता हे वारसा म्हणजे हेरिटेज, हेरिटेजचा अर्थ म्हणजे नेमका काय असतो? दॅट विच इज व्हॅल्यूड बिकॉज ऑफ हिस्टॉरिकल, नॅचरल, कल्चरल इम्पॉर्टन्स. म्हणजे अशी कोणती वस्तू ज्याचं की व्हॅल्यू, ज्याचं की मूल्य आहे त्याच्या हिस्टॉरिकल, ऐतिहासिक किंवा प्राकृतिक, नैसर्गिक आणि कल्चरल, सांस्कृतिक इम्पॉर्टन्स त्याचा जो आहे त्याच्या कारणाने त्याचं मूल्य आहे. तर ते असतं आपलं हेरिटेज. सो आता इथे काय म्हणतात की बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस, कारण की हे जे वर्ल्ड हेरिटेज साइट्स असतात त्या अशा जागा असतात ज्या की सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, ज्या की सांस्कृतिक रूपाने आणि नैसर्गिक रूपाने खूप इम्पॉर्टंट असतात. दे व्हॅरी इन टाईप. तर म्हणून ते व्हॅरी, ह्याचा VARY व्हॅरी म्हणजे की डिफरंट, ते जे आहे त्यांचा डिफरन्स असतो त्यांच्या टाईप मध्ये. ते आणि इन्क्लूड काय करतं ते फॉरेस्ट, जंगलही होऊ शकतं, लेक्स होऊ शकतात, मॉन्युमेंट्स म्हणजे स्कल्पचर्स वगैरे होऊ शकतात, बिल्डिंग्स होऊ शकतात जसं की पॅलेसेस वगैरे असतात है ना, महल वगैरे असतात, अँड सिटीज, पूर्णचं पूर्ण शहर सुद्धा होऊ शकतं. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. आणि अशाच प्रकारे जे वर्ल्ड हेरिटेज साइट्स असतात त्या एक कॉम्बिनेशन, एक मिश्रण सुद्धा होऊ शकतात. बोथ कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही एरिया त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर ह्याचं एक मिश्रण पण होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, माउंट हुआंगशॅन इन चायना इज अ साइट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. तर उदाहरणार्थ यांनी एक माउंट हुआंगशॅन इन चायना, चायनात एक जागा आहे माउंट हुआंगशॅन म्हणजे की हा माउंटेन आहे. आता ही अशी साईट आहे विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर, ज्याचा की इम्पॉर्टन्स आहे ह्युमन कल्चरच्या कारणाने, म्हणजे की मानव जातीचं जे सांस्कृतिक रूपाने. बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर, कारण की ह्याची एक जागा होती, यांनी एक महत्वपूर्ण रोल केलं होतं ऐतिहासिक चायनीज आर्ट अँड लिटरेचर मध्ये. चायनीज जो आर्ट, कला आणि साहित्य आहे त्याच्यामध्ये ह्याचं विशेष स्थान आहे. आणि ह्याच्याच बरोबर द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. ह्याच्याच बरोबर चूंकि ते माउंटेन आहे तर त्याचं एक महत्व ह्याच्याही कारणाने आहे की त्याचं जो फिजिकल लँडस्केप आहे, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, डिस्टिंग्विश फीचर्स और क्वालिटीज, म्हणजे की विशेष त्याच्या जे क्वालिटीज आहेत त्याच्या कारणाने पण त्याचं जे आहे महत्व आहे. अशा प्रकारे हे माउंट हुआंगशॅनची गोष्ट चालली आहे ते दोन्ही ह्याच्यात येतं, कल्चरल मध्ये येतं आणि प्राकृतिक नैसर्गिक रूपाने पण ह्याचं महत्व आहे. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. आता याची हिस्ट्री काय आहे? Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century. आता म्हणतात की जरी ह्याचा जो आहे आयडिया जो आला होता प्रोटेक्टिंग म्हणजे की सुरक्षा करणं आपल्या सांस्कृतिक आणि प्राकृतिक हेरिटेजची वारशाची अशा प्रकारच्या साइट्सची पूर्ण विश्वात अराउंड द वर्ल्ड बिगेन इन द अर्ली 20th सेंचुरी, म्हणजे की 20व्या शताब्दीच्या सुरुवातीला ह्याची कल्पना केली गेली होती. मोमेंटम फॉर इट्स ऍक्शन, मोमेंटम फॉर इट्स ऍक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटिल द 1950s. पण जे ऍक्च्युअली जे कार्यरत झालं ते 1950च्या आधी नाही झालं. इन 1954 मध्ये इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द आस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. तर 1954 मध्ये इजिप्तनी प्लॅन्स बनवले की ते बिल्ड द आस्वान हाय डॅम, आस्वान हाय डॅम बनवायचं टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर, ताकी जे नाईल रिव्हर मधनं जे पाणी येतं त्याला कलेक्ट करायचं, त्याला संग्रहित करायचं आणि कंट्रोल करायचं, ह्याच्याकरता एक डॅम बनवायचं सोचलं. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द आबू सिम्बल टेम्पल्स अँड स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. आता काय म्हणतात ते
इनिशियल प्लॅन म्हणजे सुरुवाती जो प्लॅन होता डॅमचा कन्स्ट्रक्शनचा, डॅम बनवायचा, तर त्याच्याने काय झालं असतं, वुड हॅव फ्लडेड द व्हॅली. त्याच्याने ती व्हॅली पूर्ण फ्लड होऊन गेली असती, बाढ होऊन गेली असती, कंटेनिंग द आबू सिम्बल टेम्पल्स, म्हणजे ज्यात जो मंदिर होता आबू सिम्बलचा, आणि स्कोर्स ऑफ म्हणजे प्लेंटी ऑफ, मेनी ऑफ, खूप सारे एन्शियंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स म्हणजे एनी ऑब्जेक्ट्स मेड बाय ह्युमन बिंग, जे ह्युमन बिंगनी बनवलेल्या गोष्टी असतात त्या, तर त्या सगळ्या वाहून गेल्या असत्या त्या फ्लडमध्ये, जे त्यांनी सुरुवातीला प्लॅन बनवला होता, जर तसंच झालं असतं तर. We will continue to read the chapter in our next session. For now, we will start with our English workshop. आता आपण इंग्लिश वर्कशॉपचे एक्सरसाइजेस स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यातला, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ द इयर्स गिव्हन बिलो. काही वर्ष दिले आहेत की 1959, 1965, तर ह्यांची इम्पॉर्टन्स काय, महत्व काय आहे हे लिहायचंय विथ रेफरन्स टू वर्ल्ड हेरिटेज साइट्स. वर्ल्ड हेरिटेज साइट्सच्या दृष्टीने यांचा इम्पॉर्टन्स सांगायचंय, महत्व सांगायचंय. तर बघा, सर्वात आधी 1959 ह्याचा इम्पॉर्टन्स काय, युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन टू प्रोटेक्ट टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स. तर 1959 मध्ये युनेस्कोनी इंटरनॅशनल कॅम्पेन केला टेम्पल्स आणि आर्टिफॅक्ट्स, जे आता आपण जस्ट आता वाचत होतो त्याला वाचवायसाठी. 1965 चा काय इम्पॉर्टन्स आहे, व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, म्हणजे की व्हाईट हाऊसचा कॉन्फरन्स युनायटेड स्टेट्स मध्ये झाला वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट करता. तर हा ह्याचा इम्पॉर्टन्स आहे 1965 चा. नेक्स्ट इज 1968, ह्याचा काय इम्पॉर्टन्स आहे, द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ऍट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. पहा, इथे सगळं सांगितलं की या वर्षी काय झालं वर्ल्ड हेरिटेज साइट्सच्या दृष्टीने महत्वपूर्ण, तर ते सगळं ह्याच्यात लिहिलेलं आहे. हे तुम्हाला असं वेगळं तर विचारलं नाही जाणार, हे तुम्हाला आलंही तरी एक्झाम मध्ये पॅराग्राफ येईल त्याच्याशी रिलेट करूनच विचारतील की ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट होतं. नेक्स्ट इज 1972 चा इम्पॉर्टन्स काय आहे, द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज. तर हे असा एक कन्व्हेन्शन झाला होता, वॉज अडॉप्टेड बाय युनेस्को जनरल कॉन्फरन्स. तर त्याला युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सनी अडॉप्ट केलं होतं, ग्रहण केलं होतं. आणि लेटेस्ट होता 2009 मध्ये, ह्याचं इम्पॉर्टन्स आहे की 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स वर लोकेटेड इन 148 कंट्रीज, म्हणजे की पूर्ण विश्वामध्ये 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत आणि या 148 कंट्रीज मध्ये लोकेटेड आहे. हे 2009 मध्ये अशी याची एक सांगितलं गेलं होतं जागतिक रूपाने. नेक्स्ट इज नेम द फॉलोइंग, द कंट्री वेअर माउंट हुआंगशान इज सिच्युएटेड इन. तर हे आता आपण वाचलंच होतं आजच्या सेशन मध्ये, माउंट हुआंगशान कुठे सिच्युएटेड आहे, तर हे चायना. द फेमस डॅम इन इजिप्त ऑन रिव्हर नाईल. इजिप्त मध्ये रिव्हर नाईल वरती कोणता डॅम बनलेला आहे, तो एनवन हाय डॅम. हा तर हे सुद्धा आपण आता वाचलंच आहे. द प्लेस वेअर द कॉन्फरन्स बेस्ड ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड. ती जागा जिथे कॉन्फरन्स झाली होती ज्याच्यावरती की ह्युमन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड हे झालं होतं, तर तिथे कोणती जागा होती, ती स्टॉकहोम स्वीडन, तिथे झालं होतं. द कंट्री इन विच द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर. ती जागा, ते देश जिथे की सगळ्यात जास्त वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत नंबर मध्ये, तर ती जागा आहे इटली. नेक्स्ट आहे द बॉडी विच कॅन एक्सक्लूड अ साइट फ्रॉम वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. ती बॉडी म्हणजे की ती जे आहे अंग ह्याचा, जो की कोणत्या वर्ल्ड हेरिटेज साइटला हटवू शकतं तिथून त्या ह्याच्यातनं लिस्ट मधनं, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. नेक्स्ट इज कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस दिले, त्यांना आपण कम्प्लीट करूया. द वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड कल्चरल अँड नॅचरल एरियाज. देर आर अराउंड 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन द वर्ल्ड. द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज, रोल काय आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा, टू लिस्ट द साइट्स एज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट, की साइटचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटच्या रूपाने त्याला सांगायचं. द टेन्युअर ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज 6 years. म्हणजे की वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा जो एक टाइम असतो, टाइम लिमिट असते, ती 6 वर्षाची असते. वी कॅन गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड हेरिटेज साइट्स फ्रॉम इट्स वेबसाईट असते, तिथनं आपल्याला या वर्ल्ड हेरिटेज साइटची अनेक जाणकारी मिळू शकते. वेबसाईट ॲट wsc.unesco.org. आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला, कम्प्लीट द फॉलोइंग वेब बाय गिव्हिंग रिझन्स वाय वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर.
वर्ल्ड हेरिटेज साइट्स डेंजर मध्ये काय आहे, का आहे, ह्याचं आपल्याला रिझन सांगायचे. हे वेब टाईपनी क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 4. जर तुम्ही पुस्तक मध्ये बघायला तर वेब दिलेले आहे. इथे मी काय केलं, डायरेक्टली आन्सर्स लिहिले, ते तुम्ही वेब मध्ये तशाच प्रकारे बनवून घ्या. आन्सर्स आर गिवन डायरेक्टली. वॉर, पोचिंग, पोचिंग म्हणजे काय, हंटिंग, शिकार. अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण जे होत आहे. नॅचरल डिझास्टर्स, जसं काही बाढ, सुखा किंवा आणि काही पण होऊन गेलं खूप भयंकर असं काही. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, टुरिस्ट जेव्हा खूप जास्त येऊ लागतात तेव्हाही त्याला खतरा असतो. ह्युमन एन्क्रोचमेंट, लोक जे आहेत जबरदस्ती जागा करून राहू लागतात. एसिड रेन, पॉल्युशन, हे सगळे जे आहेत हे काय आहे, रिझन्स आहेत की ह्याच्यानी वर्ल्ड हेरिटेज साइट्सला खतरा असतो. तर अशा प्रकारे आज आपण सुरुवात केली या चॅप्टरची. जागतिक वारसा म्हणजे पूर्ण विश्वात जे अशा प्रकारचे हेरिटेज साइट्स आहेत त्याच्या बाबतीत आपण वाचणं सुरू केलंय, की कुठून सुरुवात झाली, काय झालं, हे आज आपण सुरू केलंय वाचणं. नंतर काय होतं आणि युनेस्कोने आणि काय काय केलंय त्याच्यासाठी हेही सुद्धा आपण आपल्या नेक्स्ट सेशन्स मध्ये वाचूया. तर वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.